नाशिक विधान परिषदेसाठी गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू। गोकुळ गीतेंना घेऊन गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे मुंबईकडे रवाना। गोकुळ गीते माघार घेणार का याकडे लक्ष। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। गिरीश महाजन, उदय सामंत यांच्या मनधरणीला यश। गोकुळ गीतेंचा मात्र अद्याप पाठिंबा नाही। छगन भुजबळ यांच्याकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्यांच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। छगन भुजबळ यांच्यासह पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांची उपस्थिती। भुजबळ मला वडिलांसारखी, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांची प्रतिक्रिया। बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतनं हकालपट्टी। अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मासाळ यांच्यावर कारवाई। व्हायरल ऑडिओ क्लिपवरून किशोर मासाळ यांचा घुमजाव। ती क्लिप माझी नाही, कुठलीही शहानिशा न करता कारवाई, हा माझ्यावर अन्याय। राष्ट्रवादीतून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेच आमच्या मनातील मुख्यमंत्री, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, त्यांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील, परिणय फुकेंचं उत्तर। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत, शिवसेना पक्षाचं नाही, दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती। भाजप मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक संपन्न। नीट, पेपरफुटी, एसआयआर यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळे यांची प्रत्यक्ष हजेरी। इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा। पीएम पदाचा चेहरा निवडला पाहिजे, उद्धव ठाकरेंनी मत मांडलं। खासदार संजय राऊतांची माहिती। सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना फटकारलं। अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त। कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट। टीएमसी संसदीय पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता। 20हून अधिक खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत। टीएमसीच्या खासदारांकडून भाजपच्या भूपेंद्र यादव यांची भेट। पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पाणीसाठा कमी झाल्यामुळे निर्णय, पालिका आयुक्तांची माहिती। पुढील सोमवारपासून पाणी कपात होण्याची शक्यता। महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलची सरशी। मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलचे सर्व 14 उमेदवार विजयी। महामंडळावर मेघराज राजे भोसले यांची एकहाती सत्ता। पुण्यामधील मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला जामीन मंजूर। 2 लाखांच्या जात मुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन। आगमनानंतर राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी। जळगाव, अमरावती, सोलापूरमध्ये वादळी पाऊस। अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड। त्या एकमेव कसोटी सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा दारुण पराभव। 1 डाव आणि 300 धावा राखून भारताचा दणदणीत विजय। मानव सुतार याची दमदार गोलंदाजी।